आज आपण बघणार आहोत झणझणीत टेस्टी मिसळपाव. सगळ्यात आधी आपण मटकी शिजवून घेणार आहोत. हळद मीठ टाकायची आणि पाणी थोडं जास्त टाकायचं आणि एकच शिट्टी करून घ्यायची, जास्त शिट्ट्या करायच्या नाही. एका शिट्टीत मटकी चांगली शिजते. मटकी धुवून त्याच्यात थोडं मीठ, हळद टाकायचं अर्धा चमचा आणि एक शिट्टी करून घ्यायची. मिसळीच्या वाटण्यासाठी बघा मी आता काय काय घेतलं आहे. 3 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत. एवढं खोबरं घेतलेलं आहे, पाववाटी आलं लसूण घेतलेलं आहे आणि 4-5 लवंगा, 4-5 मिऱ्या, एक दालचिनीचं तुकडा आणि एक मसाला वेलची. धने 3 चमचे घेतलेत आपले पोहे खायचे चमचे, आणि 3 चमचे आणि 1 चमचा जिरे घेतले. मुठभर कोथिंबीर घेतलेली. आता सगळ्यात आधी मी काय करणार, खोबरं चिरून घेते म्हणजे ते तळता येईल, आणि कांदा तळून घेणार आहे, वाटण काढून घेणार आहे त्याचं. सगळ्यात आधी मी खोबरं तळून घेते. खोबरं तळतळत आलं की लवंग, मिरी, दालचिनी ते टाकते. थोडं हलवून घेते. धने जिरे 3 चमचे धने, 1 चमचा जिरे. मटकी मी 200 ग्राम घेतलेली बघा मिसळसाठी. मटकी आता शिजून झालेली आहे. आता हे परतून घेते. खोबरं लाल लाल झालं, आता काढून घ्यायचं लगेच. आता त्याच्याकडे कांदा परतून घ्यायचा. 3 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले. कांदा असा लाल करून घ्यायचा जरा, हा गाळून घ्यायचा. त्याचं वाटण वाटून घ्यायचं आपल्याला. सगळ्यात आधी आपण खोबरं, धने, ते गरम मसाले जे आहेत ते वाटून घेऊ. कोरडंच वाटायला चांगलं वाटलं जाईल. मग आता आलं लसूण वाटू. आलं लसूण कोथिंबीर आता हे वाटून घेऊ. हे असं कोरडं वाटण झालं, त्यात थोडं पाणी टाकून वाटून घेऊ. आता ह्याच्यात कांदा टाकून ते वाटून घेऊ. बघा आता असं वाटण झालेलं आहे. त्याच्यात आता थोडं पाणी टाकून वाटूयात. बघा एकदम बारीक वाटण केलं आहे. आता आपण मिसळची तयारी करू. मिसळ करण्यासाठी बघा आता काय करायचं आपल्याला, 3 कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, 2 टोमॅटो घेतलेले आहेत मध्यम, 3 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घेतलेले. फोडणीसाठी जिरी मोहरी आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि हे वाटण वाटलेलं. आता कढईमध्ये तेल टाकून घ्या, किंवा पातेलं तुमच्याकडे जास्त जरा जास्त करायचे. मला मी मोठी कढई घेतली, तेल थोडं जास्तच घ्यायला लागेल. आणि मी आता थोडंसं पाणी गरम करून घेतले. कांदा बिंदा परतला ना, तेच कढईत मी थोडं पाणी गरम करून घेतले मिसळसाठी. तेल तापलं की त्याच्यात जिरी मोहरी आणि कढीपत्ता टाकून द्यायचा. जिरी मोहरी तडतडली की मग कांदा टाकून परतायचा. कांदा टाकल्यानंतर कांदा चांगला लाल होऊन द्यायचा. कांदा आता लाल झाला आहे. आता त्याच्यात वाटण टाकून घ्यायचं. वाटण टाकून ते परतायचं. थोडं मीठ टाकायचं. वाटण असं परतून द्यायचं चांगलं. त्याच्यातच टोमॅटो टाकते मी, म्हणजे टोमॅटो पण परतून घेऊ.
त्याच्यातच मसाला टाकून चांगलं परतून घ्या. मसाला लागायला नको म्हणून थोडं पाणी टाकून परतून घ्या. हे मिक्सरचं भांडं धुवून, नंतर खाली लागेल मसाला. थोडं तेल टाकायला लागणार, पण तेल थोडं कमी वाटतंय. मिसळला कशी तर्री लागते ना यायला. मिसळ जास्त आहे. थोडं पाणी टाकलं आहे, मीठ टाकलं आहे आणि आता झाकण टाकून थोडंसं परतून घ्या. आता थोडं झाकण ठेवलेलं आहे. थोडं पाणी पण टाकलं आहे, त्यामुळे काय मसाला लागणार नाही. हां, झाकण काढलं बघा आता. मसाला आता ही मटकी मी एक शिट्टी करून घेतली की ती मटकी टाकते त्याच्यात. थोडं पाणी टाकणार, गरम पाणी टाकायचं आहे, गार पाणी नाही टाकायचं.